मागे मागे धुवून ये माग हो रे. पैलवान पिशा रेणुसे या विजयी झालेले आहेत आणि यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक जिथे पण घे ना पजू घ्या तू कुस्ती शेवटच्या 2 कुस्त्या. ठीक आहे पाहुणे येतात आले वाटतं. हलगेवाले गेटवर चला गेटवर दोघे पण या दोन्ही पैलवानांचा सन्मान करायचा बरोबर कुस्ती केली बिंदूरची कुस्ती. राजन चला तुम्ही पण ठीक आहे. दोघांना अर्धे अर्धे दिले. छान कुस्ती फार छान केली तुम्ही. 1500 रुपये दीड दीड दिले. अच्छा त्यांच्याकडे अर्धे अर्धे दिले. ठीक आहे चला दोन्ही पैलवान एकत्रच उभे राहा. राजन चल आणि तिसगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्माननीय आमदार सन्माननीय सुलभाताई गायकवाड मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर ओके आजच्या या स्पर्धेला उपस्थित असणाऱ्या आपल्या आमदार मॅडम या स्पर्धेसाठी तब्बल 15,000 रुपयाचा अर्थसहाय्य दिलेला आहे. 15,000 रुपयाचा अर्थसहाय्य आदरणीय सुलभा मॅडम यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागलं. त्याचबरोबर संजय मोरे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संजय मोरे साहेब आपला या ठिकाणी सन्मान होतोय. यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपये मोरे साहेबांचा झाला का सन्माननीय मोरे साहेबांनी आपल्या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य आपल्याला इथे दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. एक प्रेक्षणीय कुस्ती आपण पाहतोय. पाटील सरला विनंती करतो आपण थोडंफार विश्लेषण करावं. सन्माननीय विष्णू पाटील सर आमचे रायगड जिल्ह्याचे ठाणे जिल्ह्याचे नामवंत पंच म्हणून काम पाहतात. अतिशय प्रेक्षणीय अशी कुस्ती आहे. प्रतीक भंडारी सन्माननीय वसंतदादा साळुंके हडवैद्य नांदिवली यांचा या ठिकाणी सन्मान होतो. या आपण वसंत साळुंके या जिथे कुस्ती स्पर्धा तिथे उपस्थित राहून कार्यक्रम हे बरं मारायचं नाही कुस्ती करा. राहते आता दुसरा कोणाला नाही. सन्माननीय मान्यवरांना विनंती करतोय आपण वसंतदादा साळुंके यांचा सन्मान करायचा. शाल देऊन सन्मान करायचा.
दोन्ही खेळाडूंना विनंती आहे, कुस्ती चितपट झाली पाहिजे, कारण या कुस्तीला गदा आहे आणि ते गदेचं विजेता कोण ही चुरस सगळ्या प्रेक्षकांमध्ये आहे. तेव्हा आपण चुरशीने आणि चपळतेने निकाली कुस्ती करायचे. तर आपले डाव पाहण्यासाठी लोक इथे थांबलेले आहेत. दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की आपण आपली कला कौशल्य दाखवा. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी सन्माननीय सुलभाताई गायकवाड मॅडम यांच्या माध्यमातून तब्बल 15,000 रुपयाचा अर्थसहाय्य लाभलेला आहे. आणखी आदरणीय मान्यवर संजयदादा बाबूराव मोरे साहेब यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं. खूप खूप धन्यवाद. आजची स्पर्धा शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. काही क्षणात आपण निकाल पाहणार आहोत. कोण होणार तिसाई केसरीचा मानकरी. एक चमचमती गदा आणि 14,000 रुपये पंढराचं बक्षीस या कुस्तीला लावण्यात आलेलं आहे. एक प्रेक्षणीय कुस्ती आपण पाहतोय. निकाल हवाय पैलवान आम्हाला. याचं नाव काय? सुजित यादव. कुस्ती करणं आहे, निगेटिव्ह नाही खेळणं आहे. पत्रकार बंधू, आपण गेली सकाळपासून दुपारपासून या कुस्तीचं क्षणचित्र टिपण्यासाठी खरोखर आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तिसाई या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. आजच्या स्पर्धेतील शेवटची आणि अंतिम कुस्ती प्रतीक भंडारी चौधरपाडा, सुजित यादव अनेक पदक अनेक पुरस्कारांचा मानकरी, ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्राला करणारा पैलवान, राज्यस्तरीय मेडलिस्ट पैलवान प्रतीक भंडारी. दोन्ही महिलांनी विनंती आहे आमचे प्रेक्षक वर्ग आपल्या कुस्ती करणं आहे, निकालाची वाट पाहतात. डिफेन्स में नाही खेळणं आहे. बघा 10 मिनिटाचा वेल पंचांनी आपल्याला दिलेला आहे. सुजित पैलवान कुस्ती करायची आहे, कुस्ती करा. कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता आज ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होतोय. याचं सर्वचे सर्व श्रेय जात आहे ते आपले तिसाई ग्रामस्थ मंडळ तिसगाव. कारण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पंचमंडळी एकेकालचे नामवंत पैलवान याच मातीतून घडलेले आज कुठेतरी आपल्या गावाचा आनबान शान, गावाचा नाव राहण्यासाठी आज या मैदानाची मेहनत घेत आहेत. खूप खूप धन्यवाद. सूचना द्या, कुस्ती करा. पंच आपल्याला सूचना देत आहेत, आपण कुस्ती करायचे. खऱ्या अर्थानं तरुण मंडळी पुढे आली पाहिजे, पण आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी या कुस्तीच्या आखाड्यासाठी उपस्थित राहून पूर्ण दिवसभर याचं नियोजन आयोजन करत असतात. त्याचबरोबर आमचे दीपक भाऊ गायकवाड या आणि सर्व आमचे संयोजक मंडळी, तिसगाव ग्रामस्थ मंडळ या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतो. गेल्या कित्येक वर्षाची चालू असलेली परंपरा, नारळावर कुस्ती खेळणारे पैलवान आज पैशावरती आले, अशी ही कुस्तीची परंपरा लाभलेला इतिहास असलेला हा कल्याण नगरीतील तिसगाव छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही नगरी. आणि या नगरीमध्ये कुस्तीचा रांगडा खेळ आज या ठिकाणी आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं ज्या राजानं हे हिंदुस्थान अबाधित राहण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य पणाला लावलं, ते राजे छत्रपती शिवाजीराव महाराज, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, ज्यांनी 3 एप्रिल म्हणजे आजच्या दिनी त्यांना देवाज्ञा झाली आणि राजे आपल्यातून निघून गेले. आज राजांचा स्मृतिदिन. या स्मृतिदिनी राजांना त्रिवार अभिवादन करून आपण आजची स्पर्धा घडवली. खूप खूप धन्यवाद. दोन्ही खेळाडूंनी कुस्ती करायची, बोटात बोट घालायची नाहीत. पैलवान डाव दाखवा आम्हाला. बघा 11-12 कोकण केसरी कोकण विभागातील 6 जिल्ह्यामध्ये होणारी कुस्ती स्पर्धा सापाड या ठिकाणी याच कल्याण नगरीमध्ये येणाऱ्या 11 आणि 12 एप्रिल रोजी कोकण केसरीची कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या गटातील कुस्ती स्पर्धा आहे. आपले गट आपलं ठाणे जिल्हा आणि इतर कुस्तीच्या ग्रुपवरती पाठवलेले आहेत. तरी
त्या या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कुस्तीगीरांना विनंती आहे, आपण 11 तारखेला वजन होणार आहेत आणि 12 तारखेला कुस्ती स्पर्धा असणार आहे, याची नोंद सर्व पैलवान मंडळींनी घ्यायची आहे. पाहूया, एक चक फेकण्याचा प्रयत्न होता, भंडारी पेलवानाचा, परंतु तो उचलून लावलेला आहे. बघा, कोकण केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रातील मानाची समजली जाणारी कोकण केसरी कुस्ती स्पर्धा या वर्षी 2026चा कोकण केसरी स्पर्धेचा थरार आपणास पाहावयास मिळणार आहे, अनुभवास मिळणार आहे. येत्या 11-12 एप्रिल 2026 रोजी कल्याण जय हनुमान तालुक संघ आणि बिट्टू ग्रुप सपाड आयोजित भव्य दिव्य अशी कोकण केसरी कुस्ती स्पर्धा 2026 स्पर्धेची वजन गट, कुमार गट जन्मतारीख 2009 पर्यंत असेल. 2010 आणि 11 डॉक्टर सर्टिफिकेट. पहिला गट 32 किलो, दुसरा गट 38 किलो, तिसरा गट 45 किलो, चौथा गट 50 किलो आणि पाचवा गट 51 ते 60 किलो कुमार केसरी. प्रौढ गट जन्मतारीख 2008 आणि 2007च्या मागे. पहिला गट 57 किलो, दुसरा गट 65 किलो, तिसरा गट 74 किलो, चौथा गट 79 किलो, पाचवा गट 80 ते 125 किलो कोकण केसरी या वजन गटामध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. बघा, आजच्या बघा, प्रतीक भंडारी आपणास एक आणखी माहिती सांगतो की 2024ला याच मैदानामध्ये याच ठिकाणची स्पर्धा, याच तिसाई केसरीची स्पर्धा झाली. या स्पर्धेतील 2024चा मानकरी, तिसाई केसरीचा मानकरी प्रतीक भंडारी आज पुन्हा एकदा डबल तिसाई केसरीचा मानकरी ठरतोय का, ही उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. पैलवानांना विनंती, आपण डाव दाखवायचा आहे, कोण होणार या तिसाई केसरीचा मानकरी, अशी ही स्पर्धा खूप सुंदररित्या शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. दोन्ही पैलवान तुल्यबल आपण पाहतोय. पैलवान बोटं मोडायची नाही, कुस्तीला कुस्ती करायची, डोक्याला डोकं लावू नका, डोक्यानं कुस्ती करायची. शक्ती आहे भक्ती युक्तीचे देवता बजरंग बलींच्या स्मृतीस बजरंग बलींना आपण स्मरण करून या मैदानामध्ये उतरलो आहोत. दादा पुन्हा एकदा जोर आजमावण्याचा प्रयत्न करतात पैलवान. सुजित पेलवान कुस्ती करायचे, सुजित पैलवान कुस्ती करे, पीछे हटना नाही. वेळ सुरुवात झालेली आहे. बघा, प्रेक्षक वर्ग थोडे फिरते राहा. दादा, खूप सुंदर प्रेक्षणीय कुस्ती स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आजच्या स्पर्धेतील कोण होणार तिसाई केसरी या चमचमच्या चांदीच्या गदेचा मानकरी. 5 मिनिटाचा अवधी पैलवानांना पंचांनी दिलेला आहे. पंच गणेशदादा पाटील आणि आमचे तिसगावचे नामवंत पैलवान तिसगाव ही कुस्ती स्पर्धा हिला फार मोठी परंपरा आहे आणि या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचं नाव लौकिक आहे. आज नाही, फार पूर्वीपासून म्हणजे आमच्या आजोबांपासून या स्पर्धेला या परिसरातील सगळ्या गावातील पैलवान, बाहेरचे पैलवान आवर्जून इथे उपस्थित राहतात आणि या स्पर्धेमध्ये खेळले जातात. ही स्पर्धा ही एक नामवंत स्पर्धा म्हणून ओळखली जाते आणि या स्पर्धेचा अतिशय फार मोठा असं लौकिक आहे. वर्षानुवर्ष चालू असलेली ही स्पर्धा की त्या स्पर्धेला वर्षाचा एक आकडा सांगू शकत नाही, अशा पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. आमचे सर या स्पर्धेचा इतिहास सांगतायत. 2 मिनिटं संपलेत. पैलवान हो समोरून खिमेडावाची पकड करतोय प्रतीक भंडारी. वाह, सुंदर कुस्ती. दोन्ही पैलवान तोलामोलाचे. कुस्ती सोडवणं हाही एक खूप मोठा कुस्तीचा भाग आहे, कारण प्रतिस्पर्धेला तेवढ्याच ताकदीनं रोखायचं आहे, आपल्यावरती विजय संपादन
करणाऱ्या पैलवानाला रोखून धरायचं आहे, अशी ही बरोबर न होणारी कुस्ती आपण पाहतोय. तो मात्र एक चक फेकण्याचा प्रतीकचा प्रयत्न आहे आणि तो उदलवून लावण्याचा या मल्लाचा पाहूया. सुजित आणि प्रतीक, ठाणे आणि मुंबई अशी चालू असलेली कुस्ती, प्रेक्षणीय कुस्ती, दोन्ही पैलवान तुल्यबळ. पाहूया आता. प्रतीक भंडारे आणि सुजित यादव. अंदर ले ले हाथ. अरे मत अरे यार क्यों घुसा हुआ है? आगे ले आगे. बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाही. घुटना देखना वो सब ऊपर ले लो छोड़ के. घुटना देखना. पुन्हा एकदा कुस्ती कडक स्थितीमध्ये. शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही कुस्ती, काही क्षणाचा अवधी. बघा कॅमेऱ्याच्या समोर असणारे प्रेक्षक लाईव्ह वरती आपण स्पर्धा पाहतोय. कॅमेरा अरे यार आमचे युट्यूबर दोघांनी कुस्ती करायचे. झुक ले. बगल में हाथ मत घाल लाई पे. बगल में हाथ मत घालिए. हाँ. कुस्ती करा. सुननी का नहीं. आई अंदर घूम. बघा MDT न्यूज भिवंडीचे पत्रकार सुतार सर गेली दुपारपासून या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे क्षणचित्र, या स्पर्धेचे क्षणचित्र टिपताना आपण पाहतोय. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. पैलवान चला लास्ट पकड़. त्याची लांगिंग मरली पटकन परत फिरता राहतो. हे सांभाळून राहा पटकन उचला. आणि आणि कुस्ती सोडवण्यात आलेले टाइम. ठीक आहे, हरकत नाही काही. फार छान केलं, खूप सुंदर. दोन्ही पैलवानांचे मनापासून अभिनंदन. या स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचा प्रसार माध्यमांनी फार छान काम केलेलं आहे. तर सुतार सरांचा इथे सन्मान करण्यात येत आहे. 11 आणि 12 तारखेला सापाड येथे कोकण केसरी, 10 तारखेला मोठा गाव देवीचा बाडा डोंबिवली या ठिकाणी गावदेवी यात्रेनिमित्ताने कुस्ती स्पर्धा, आणि 12 तारखेला गोडगाव पनवेल तलोजा MIDC या ठिकाणी गावदेवी यात्रेनिमित्ताने कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.